निकेतन हायस्कूलच्या वटवृक्षी रूपी फांदीवर बसलेल्या इसवी सन 2003 आणि 2004च्या माझ्या चिमण्या पाखरांनो, एक मिनिट. बालमनावर केलेले संस्कार हे दीर्घकाळ टिकू शकतात आणि ह्याचं प्रत्यंतर म्हणजे आज तुम्ही ठेवलेला हा जो स्नेहमिलनाचा कार्यक्रम आहे, अशा कार्यक्रमाच्या मधून एकमेकाच्या भेटी, एकमेकाच्या ओळखी पाळखी होतात. लहानपणी इयत्ता पहिली ते 10वी पर्यंत शिकून हायस्कूल सोडून वेगवेगळ्या क्षेत्राच्या मध्ये, वेगवेगळ्या व्यवसायाच्या मध्ये, वेगवेगळ्या नोकरीच्या मध्ये रमत असताना, रमण्यापूर्वी तुम्ही हा जो जुन्या आठवणींना उजाळा देण्याचं काम जे केलेलं आहे, हे ऐकून नव्हे, हे समजल्याच्या नंतर केवढा आनंद झाला म्हणून सांगू. आता वैयक्तिक इसवी सन 2003 ते 2004च्या बॅचच्या संदर्भामध्ये जर विचार मांडावयाचे असतील तर मी असं म्हणेन की माझ्या आयुष्याच्या मध्ये 19 ते 20 वर्षाच्या सर्व्हिसच्या मध्ये मराठी आणि इतिहासाचं अध्यापन करीत असताना, या 20 वर्षाच्या अनुभव पाठीशी असताना मी एक या बॅचच्या संदर्भामध्ये बोले की आत्तापर्यंत ज्या मी बॅच शिकवल्यात किंवा आत्तापर्यंत ज्या बॅच झाल्यात मी नोकरीला लागल्याच्या नंतर, ही पहिली बॅच आहे की इयत्ता 10वीच्या बोर्डाच्या मध्ये एकूण 10 विद्यार्थी आलेले होते. याचा मला सार्थ अभिमान आहे. आता तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या गावी, वेगवेगळ्या भागाच्या मध्ये जाऊन स्थिर झालेला आहात, स्थायिक झालेला आहात, परंतु आमची तुम्ही जे आठवण ठेवलेली आहे त्या आठवणीच्या संदर्भामध्ये तुम्ही आमची आठवण ठेवली, अर्थात तुम्ही आमचा आदर केलाय आणि म्हणून मी तुमची कदर करण्यासाठी या ठिकाणी फक्त 1 ते 2 मिनिटाच्या मध्ये मी माझे तुमच्या बॅचच्या संदर्भामध्ये विचार मांडणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आता मी कसं शिकवतो, मी कसा शिकवत होतो आणि मी मराठीच्या मध्ये तज्ज्ञ आहे किंवा इतिहासाच्या मध्ये तज्ज्ञ आहे किंवा नाही याचा अनुभव तुम्हा सगळ्यांना आहे. कारण वर्गाच्या मध्ये शिकवत असताना जेवढा आनंद शिक्षकांना होतो, तेवढा आनंद, जो आनंद मी या तुमच्या बॅचच्या मधून अनुभवलेला आहे, तशा अनुभवाची अजूनही पुनरावृत्ती झालेली नाही हे मी सांगल्याशिवाय राहणार नाही. कारण मी कविता शिकवत असताना वर्गाच्या मध्ये पाय पडल्याबरोबर एका झटक्याच्या मध्ये एखादी कविता गाऊन दाखवा रे म्हटल्याच्या नंतर आजही त्या कवितेची आठवण तुम्हाला असेल. विद्यार्थ्याच्या मनावर चांगले संस्कार व्हावेत या भावनेच्या मधून मी अनंत फंदीची कविता शिकवत असताना तुम्हाला ती कविता आताही आठवत असेल नव्हे, एका झटक्याच्या मध्ये तुम्ही मला बघितल्याबरोबर, स्क्रीनवर मला बघितल्याबरोबर ती कविता तुम्ही म्हणणार आहात. कारण ती कविताच अशा बिकट वाट वही वाट नसावी, धोपट मार्गा सोडू नको, संसारामध्ये ऐशा आपला उगाच भटकत फिरू नको. मी मोठा शहाणा धनाढ्यही गर्व भार हा वाहू नको, एकाहून एक चढी जगामध्ये, एकाहून एक चढी जगामध्ये मी पणाला मानू नको. उगीच निंदा स्तुती कुणाची स्वहितासाठी करू नको, परी खुशामत शहाण्याची ही मूर्खाची ती मैत्री नको. आता पुढची कविता म्हणणं काय तुम्हाला सगळं माहीत आहे, पण बाळांनो, मी सुरुवातीला सांगत असताना म्हणालो होतो की प्रतिभा निकेतन हायस्कूलच्या वटवृक्षी रूपी एका फांदीवर आणि त्या फांदीवर बसून 2003 आणि 2004 मध्ये वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही जे उडून गेलात त्याची आठवण आजही माझ्या अंतकरणाच्या मध्ये आहे. आणि म्हणून तुम्ही जो मला आज मान दिलात त्या मानाला मी पात्र आहे किंवा नाही हे तुमचं अंतकरण तुम्हाला साक्ष देणार आहे. परंतु तुमच्या आणि माझ्यामध्ये जे आतापर्यंत इयत्ता 8वी आणि 9वी 10वी पासून खऱ्या अर्थानं तुम्ही माझ्या संपर्कामध्ये आलेला होतात, तेव्हा तुमच्या आणि माझ्यामध्ये कुठल्या प्रकारचं नातं निर्माण झालेलं होतं एका कवितेच्या मधून मी सांगतोय जाता जाता. पंथ जात धर्म किंवा
पंथ जात धर्म किंवा नातेही